जो देवाला प्रिय आहे, त्रिभुवनामध्ये प्रिय आहे, नवे नवे ते स्वरूपाला प्राप्त झालेले आहे. आणि इतकंच नाही, अथांग असं कार्य त्यांच्या हातून घडलेलं आहे. त्याच्या थोर विभूती महाराज प्रातस्मरणी स्वानंद सुखनिवासी स्तोत्री बनष्ट दयाळू ब्रह्मलीन गुरुनाम गुरु मुरलीधरजी महाराज सारडा गुरुवारी महाराजांचं हे तिसरं पुण्यस्मरण सोहळा आहे. आणि याच माध्यमातून याच अनुषंगाने तुमचं आमचं परम भाग्य हा सोहळा सादर करण्यासाठी आज आपण जिवंत आहोत. जिवंत असून याच भूमीमध्ये याच मंडपामध्ये आपण कार्यरत आहोत, सक्रिय सहभागी आहोत. हा खरा भाग्याचा उदय आहे. भाग्याचा उदय देहे जोडी संत पाये. आणि म्हणून लक्षात घेतल्यानंतर येथून या नठवू माथा मरणा वाचोनी सर्वथा. म्हणून पंचक्रोशीतील या मानव नगरीतील घराघरातून लहानापासून थोरापर्यंत, गरीबापासून श्रीमंतापर्यंत, पुरुष मंडळी, माता भगिनी, विद्यार्थी विद्यार्थिनी या सर्वांच्या सक्रिय सहभागातून भगवान रामचंद्राला प्रिय असणारी दास्यत्व निकट हनुमंतेपै केले. म्हणून देखील रामचरण अशा या मारुतरायांच्या या दक्षिणमुखी मारुतरायांच्या या अधिष्ठानापाशी आणि त्या नगराला आपण शिवाजीनगर म्हणतो, इतक्याच पुरतं मर्यादित नसून यापेक्षा बाहेर व्यापकता आहे. आणि असं असणारं पंचक्रोशी सर्व टाळकरी महाराज मंडळी, कीर्तनकार, गायक, वादक, माता भगिनी, पुरुष वर्ग, साऊंड सिस्टीम त्यांच्याकडे आहे. जवळजवळ आनंदी मंडळी असतील, स्वच्छता सेवाधारी असतील, विना घेणारी मंडळी असतील. अखंड हरिनाम सप्ताहाला आजपासून प्रारंभ झालेला आहे. मग काकडं भजन असेल, विष्णू सहस्रनाम असेल, ग्रंथराज ज्ञानेश्वरी पालन असेल, गाथा भजन असेल, श्रीमद भागवत कथा दुपारी ज्यांच्या मुखारविंदातून आपण ऐकत आहोत असे वेदशास्त्र संपन्न नामदेवजी महाराज यांच्या मुखारविंदातून नागपूरकर बरं का, आणि किंबहुना आळंदी क्षेत्रामध्ये ज्यांचं वास्तव्य आहे असे यांच्या मुखातून आपण पवित्र कथा आपण या ठिकाणी श्रवण करीत आहोत. परम भाग्याची गोष्ट आहे. पहिलं भाग्य आपण या भारत देशामध्ये जन्माला आलो, त्यापेक्षा आपण परम भाग्य आहे की आपण महाराष्ट्रामध्ये जन्माला आलो. त्यापेक्षा विशेष भाग असा आहे की आपण या मराठवाड्यामध्ये जन्माला आलो. त्यापेक्षा माणूस सारख्या तालुक्यामध्ये जन्माला आलो. नव्हे, त्यापेक्षा या नगरामध्ये आपण जन्माला आलो, या पंचक्रोशीमध्ये आपण जन्माला आलो. त्यापेक्षा दक्षिणमुखी मारुतरायांच्या प्रांगणामध्ये बरं का आपल्याला हा योग आलाय. आणि हा योग येण्यासाठी त्यापेक्षा आपण सध्या जिवंत आहोत. काय सांगा महाराज, आपल्या सर्वांना सांगायची आवश्यकता नाही. बघा, सर्वांना ज्ञात आहे, लाखों कोट्यवधी लोक गेले हो, पण त्यापैकी आपण आणखीन सही सलामत आहोत. आपण आपली सुवर्ण संधी प्राप्त झालेली आहे असं समजावा. कल करे सो आज कर, आज करे सो अब, पले में परले होगा, कल करेगा कब. 100 कामं सोडावा, स्नान करावा, 1000 कामं सोडावा, भोजन करावा, 1,00,000 कामं सोडावा, दान करावा, कोट्यवधी कामं सोडून द्यावं माय बापू, ईश्वर चिंतन करावं. 100 कामं करायला पण तुझं रांगोळीचं करायला काय करायचं, मेले काम झाले हे अर्थ नाही मला. 1000 कामं करायला निघालंय, पोटदानाचा कल नाही, बिगर पेट्रोलची गाडी चालन का? अन्नमय कोश हे का नाही, हा कलियुग आहे. लाखो आयुष्य होतं,
आहे का नाही? चला तिकडे जायचं नाही, आपल्याकडे फार. आणि म्हणून लाख काम करायला, पण दान धर्मामध्ये कधी नंबर लागला नाही. दान धर्मामध्ये कधी कामाचा संबंध आला नाही. धन मिळविले कोटी, संगे नेरे लंगोटी. हे आपण वाचतो म्हणतो, पण वाचतो तर आपल्याला वाटावा की खरंकडे लाख काम करत आपण, पण त्याच्यामध्ये विशेष काम आपल्याकडे होत नाही. नवे नवे कोट्यवधी काम सोडावा, ईश्वर चिंतन करावं. आपण कोट्यवधी काम करीत असतो, ज्याच्यामुळे आपलं चाललंय त्याच आपल्याला स्मरण नसेल. आणि परमार्थ म्हणजे वेगळा नाही माय बाबा. ज्याचं झालं विस्मरण त्याचे करायचंय स्मरण, वेगळं काही नाही. प्रातस्मरणी स्वानंद सुखनिवासी श्रोत्री परमिष्ठ दयाळू गुरुवारी गुरुजींची सेवा आहे, परभणीकर बाबांची सेवा आहे. प्रातस्मरणी स्वानंद सुखनिवासी गुरुनाम गुरु मोतीराम बाबाची सेवा आहे. प्रातस्मरणी स्वानंद सुखनिवासी अखंड खंडेनाथ जीवन रामकृष्ण नारायण किंवा तीन रजनी हाची धंदा गोविंदाचे पवाडे किंवा अष्टही प्रहर 12 मास नवे नवे निरंतर असे गुरुनाम गुरु मारुती बाबांची सेवा आहे. माझ्या रत्नागिरीतील वैकुंठवासी विश्वनाथ बाबांची सेवा आहे. प्रातस्मरणी दासवंत बाबांची सेवा आहे. यथामती यथावकाश, जितक्या या ठिकाणी वेळ आहे तितका वेळ तुम्ही आणि आम्ही सर्वांनी, तुम्ही आम्ही खेळी मिळी आणि शब्द फार महत्वाचे आहेत बघा. गधा नाही गदा, काय गदा दाय नाही. अरे जिथं तू मी असती त्याला प्रपंच म्हणावं, आणि जिथं तुम्ही आम्ही असतंय त्याला परमार्थ म्हणावं. ज्याला काहीच लागत नाही त्याला परमार्थ म्हणावं, ज्याला काहीच करत नाही त्याला प्रपंच म्हणावं. हे सहज आहे का नाही? हे ठळक ठळक बातम्या जरी पाहिल्या ऐकल्या लय निसायचं काम नाही. इतकं निसायला वेळ तर कुठे आहे? ग्रंथ पाहू तरी पाहायलाच वेळ नाही, पाहायची इच्छा बी नाही. पण जर ठरलंच, आपण जर ठरलंच ग्रंथ पाहू आपण, आयुष्य आहे का मला? नाही मला. 100 वर्ष आहे, 100 वर्षात 50 वर्षे सुपन महाराज कशात गेले? अल्प आयुष्य मानव अर्धरात्र खाय त्याच्यामध्ये म्हणजे 50 गेलं, त्या 50 मध्ये मध्ये बालत्व पिढा रोग क्षे आणि पुढे काय म्हणतात, काय भजनाशी उरले ते पाहे का? पण तुमच्या आमच्या लक्षात नाही आल्यामुळे माणसं म्हणत होती काय भजनात उरलं ते पाहे का? म्हणजे भजन करण्यात काय मजा आहे करून तर पहा. त्याचे जे आहे ते याच्यात नाही, पण भजनासाठी भोजन असते हे लक्षात विसरू नका. भोजनासाठी भजन नाही, भजनासाठी भोजन आहे. नजर असावी अधिष्ठानाची, वृत्ती असावी सत्वगुणाची, आणि वाणी असावी नामस्मरणाची. तुमची आमची वाणी नामस्मरणाची नाही म्हणून पाप झाली शिरत नाही. तुमची आमची वृत्ती सत्वगुणाची नाही म्हणून भांडणं खेळी शिरत नाही.
आणि तुमची आमची वृत्ती अधिष्ठानाची नाही म्हणून गबळत रमलेश्वरात नाही सिद्ध होते. लक्ष नाहीत महाराज. गबळत रमायला समजायचं याला अधिष्ठानाची नजर नाही म्हणायचं नाही. प्लीज महाराज ज्या अर्थी रमायले त्या अर्थी महाराज काय समजा याला आणखीन कशी नजर आली नाही अधिष्ठानाची. आणि अधिष्ठानावर आदेश अवलंबून आहे. खरंच सांगा महाराज पायासाठी कुठे कपुटासाठी पाय आता बाजारात गेल्यानंतर दुकानात गेलो खराब बुटाला जास्त मत तर पायाला नाही 17 बऱ्या पाहतो कशाला. सगळा असाच आहे महाराज. हा सगळा प्रकार असाच आहे. आणि म्हणून संत महात्म्यांना हे देखत नाही. कारण लक्ष 84 योनीपैकी हाच एक योनी हीच योनी श्रेष्ठ आहे. म्हणजे देव प्राप्त करण्याच्या लायकीच आहे किंवा देव होण्याची याच्यात योग्यता आहे. नाहीतर लक्ष योनी 84 योनी आहेत पण त्याच्यामध्ये हा योग नाही मला. आणि काही ज्ञान नाही कोठे, कोठे, ज्ञान नाही कोठे. सर्व योनी समसमान. पण हे ज्ञान बाकीच्या देहामध्ये नाही की ज्या ज्ञानाच्या माध्यमातून आपल्याला ईश्वर करतो. ईश्वर होता येत, ईश्वराच्या गावाला जाता येतं, पूजा अर्चा करता येते बरं का. आणि म्हणून तर संत महात्म्याला तमळ वाटते मला. या ठिकाणी आज खरं म्हणजे माझं परमभाग्यच गुरुजी काही म्हणतो नाही नाही तुम्ही माना ना माना पण मी मात्र मानतो. तर कार्यक्रम तिकडे चालू आहे मला वेळ खरंच नाही महाराज. कार्यक्रम चालू आहे आता असेच मी त्याला कोणाच माहित नाही इथे म्हणून नाही खोटं नाही सांगितलं मी त्याला खोटं सांगितलं लक्षात नाही आलं. मी तुम्हाला खोटं नाही सांगायलो मी त्यांना खोटं सांगितलंय. तुम्ही फोन करून बघा ते फोन तुम्हाला असा येणार की मला दवाखान्यामध्ये नाही लावून बघा. मला वेळ नव्हता गुरुजींचा आग्रह असल्यामुळे नाही गुरुजींची आज्ञा विद्यार्थ्याला म्हणताच नाही. त्यांना खोटं नाही सांगत खरं आहे. आणि आमच्या अंतर्गत भाव तो आहे बरं का. माझा काही अधिकार नाही करत. मी कोणी कीर्तन करणार माझा कीर्तन करायचा अधिकार नाही बरं का. तुमचं प्रेम आहे. गुरुजींना सारखा हट्ट धरला. मी म्हणलं मला वेळ नाही गुरुजी मी या ठिकाणी त्या गावच्या कार्यक्रमामध्ये की ज्या ठिकाणी एके काळामध्ये तमाशा चालायचे बरं पण आज त्या ठिकाणी सप्ताहाचे कार्यक्रम पालखी सोहळा आहे. आणि म्हणून असं वाटतं त्यांना की आम्ही तुम्हाला सर्व तुमचं आम्ही ऐकलं बाबा मी तुमचा कार्यक्रम करून घेणार कोणीच नाही. भगवंताची लीला आहे माझं निमित्त आहे. पण आज त्या ठिकाणी मलाही कुठं वाटतं की सर्व मंडळी त्या ठिकाणी अगदी 10 दिवसाचा कार्यक्रम करतात ठीक आहे नाही तर कोऱ्यांचं गाथापारायण करतात. जत्राचं स्वरूप बदलून फिल्टर झालं ते यात्रा झाली. माय मावल्या त्या ठिकाणी गुरुजी रात्रीच्या प्रसंगाला अजिबात चान्स नव्हता. आणि त्या ठिकाणी कार्यक्रम चालू आहे. आता फोन लावलं पाहिजे तर तुम्हाला दिंडीचा आवाज येईल काळाचा मृदंगाचा रामेश्वरला विचारा. तो सुद्धा इकडे आला हे माहित नाही. काही म्हणा तुम्ही
नाराजी काय करतात? गुरुजीने बोली केली होती, मी त्यांना म्हणलं 7 ते 9. कारण करंजी मध्ये काय ठरलं? करंजी मध्ये कोण बोललं? नाही म्हणजे मी हजेरी करावं असं नाही बरं का. त्या करंजी मध्ये असं काही ठराव पास झालाय का नाही, त्याचा सगळ्यांना बहुमत झालं. ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. पण मला वाटलं की आपण गुरुजी इथूनच सुरुवात करू ना. कुठून? आता तुम्ही आहेत, मी आहे, सगळी मंडळी आहे. तिथं जी होती ती तू तर नारायण नव्हते. नारायण होते हो. ते कुठं नव्हते? नाही, सावून गेले नव्हते. हा, सावून गेले नव्हते. हे काय भाऊ, तर आमचं परम मागे म्हणतो म्हणलं नारायण आहेत, गुरुदेव आहेत, गुरुजी आहेत, विद्यार्थी आहेत. हे का नाही, विशेष हा भाग आहे मला बरं का माझ्याकडे मी कोण नाही बरं का. नोहे दास खरा परी हा झाला से डांगोरा, यासी काही करू आता तू हे सकळ जाणता. म्हणून तुम्ही मला मोठं समजले, तुम्ही मला शहाणं समजले, तुम्ही मला ज्ञानी समजले. उग तुमचा विश्वासघात होऊ नये म्हणून मी वागायलो. म्हणून त्या ठिकाणी सुंदर आयोजन आहे. आज पहिला दिवस आहे असं वाटत. हा, ते उद्या काल आज दिवशी असते ना, त्याला काय म्हणतात? जागरण, जागर. कोण रात्री नसते ना, आदल्या दिवशी जागर होते तेव्हा, दुसऱ्या रात्री जागर. असं वाटायला वातावरण सगळं बरं का. अगदी पुरुष मंडळी सगळी थोर मंडळी बरं का, खूप छान आहे बरं का. हे पवित्र असं वातावरण, आनंद वाटायला गुरुजी. आता काय जावं वाटायला. तुम्ही म्हणताना आता रात्रीवर चढ होतो काय, त्याला विलाज नाही. आता त्याला विलाज नाही. आता जेव्हा त्याच्या मनात येईल माझं मन प्रसन्न झालं. आता काय तुका म्हणे कसं त्याच्यात नाही बरं आणि आता बांधून टाकले. दोन्ही हाताने बांधले, दोन्ही हाताला बांधले. नाही नाही नाही, बांधून घेतले. आता जवळ म्हणले बांधून गेले. आपण आपला बांधलेला गळा असं सांगतात. असं आहे माय भाऊ, आज हा अखंड हरिनाम सप्ताहाला प्रारंभ झाला. ज्या महात्म्यांचा हा 3ऱ्या वर्षामध्ये पदार्पण करणारा सोहळा आहे. कारण ही पुण्यभूमी आहे. पुण्यभूमी पुण्यवंताशीच आठवली, पापिया नाठवे काही केल्या. आणि आपल्याला जर पुण्य प्राप्त करून घ्यायचं असेल, म्हणजे सुखाचे क्षण प्राप्त करून घ्यायचे असतील, समाधानाचे, शांतीचे, आनंदाचे क्षण प्राप्त करून घ्यायचे असतील, तर पुण्य प्राप्तीसाठी आपण प्रयत्न केले पाहिजे. कारण पुण्यानं परमार्थ आवडतो, ज्ञानानं देव कळतो, कळलेला देव प्रेमाने मिळतो.
प्राप्ती असेल तर सुखाचे क्षण नक्की जीवनामध्ये प्राप्त व्हायला लागतात. आणि पाप असेल तर संसार आवडतो. आपल्याला जर संसार पुन्हा पुन्हा करा आवडत असं समजायचं आपलं पाप आहे. हिशोबाला काही हरकत नाही. आणि पुन्हा 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 आपल्याला जर परमार्थ करा वाटत असेल तर समजायचं आपल्याला काहीतरी मागं संचित आपलं चांगले. बहुत सुकृताची जोडी जोडी विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी हे बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी आपल्याकडे काही पुण्य आहे. धन्य मी मानिना फुले संचित राहिली से प्रीत तुझे नामी उपजला भाव तुझे कृपेशी ती जावो. म्हणून या ठिकाणी आपल्याकडे पुण्य आहे सिद्ध होतं महाराज. आपण सगळं घर दार सगळं काही सोडून या ठिकाणी या धर्म मंडपामध्ये या कीर्तन मंडपामध्ये या पुण्याच्या सरोवरामध्ये आपण या ठिकाणी आलो बरं का. आपल्याकडे भक्ती आहे, आपल्याकडे वैराग्य आहे, आपल्याकडे ज्ञान आहे. वैराग्य आहे म्हणून या ठिकाणी आलो. आता आपल्याला वैराग्य नाही का आपण टिकणार नाही. आता आपण भक्त नाही का असे राहत नाही. नाही आपल्याला तर ज्ञान नाही काही टिकत नाही. टिकत नाही. मग प्रपंचामध्ये लेकरबाळ व्हावा का टिकावा. व्हावा नंतर झालेलं नाही त्याने म्हणून राहा ही गोष्ट. म्हणून व्हावा झालेलं टिकावा. हो टिकावा का त्याने आपला सांभाळ करावा. आपला सांभाळ करावा का आपल्यातून व्हायला निघावा. म्हणजे ज्ञान रूपी नवीन बोध रूपी पुत्र आपल्या निर्माण व्हावा बर का. पण ते होण्यासाठी ममता मथरी मरावा. ती ममता मथरी आपली ती मरत नाही. आणि सिद्ध होते आपली नजर अधिष्ठानाची. आणि नका पडू गबाळाचे भरी येथे आहे थोरी नागवन. तसं तुमचं जीवन कसे विचित्र आहे बघा महाराज. आपण प्रपंच आहोत सगळे म्हणजे ग्रस्त आश्रमी आहोत. खरं सांगा आपल्याला दरिद्री आवडते का. बरोबर आवडत नाही ना. हो नाही आवडत. खरं मला आवडत नाही. दरिद्री आवडत नाही. दरिद्री आवडत नाही का दारिद्र्याचे काही नाव आवडत नाही. नाही म्हणजे आपला विचित्रपणा किती आपला म्हणतो. ईश्वर सृष्टी मनोमय सृष्टी आणि जीव सृष्टी. ईश्वर सृष्टी म्हणजे जशा ठरल्याप्रमाणे बरोबर होत राहणार. पण ते आपल्याला पसंत पडत नाही.
म्हणजे मनोमय सृष्टी आपल्याला पांढरे झालेले केस काळे करा वाटतात. हा? काळे करा वाटतात म्हणजे हे आगाव पण नाही का? कसं कसं हे आगाव पण आहे हो. हे तुमच्या दृष्टीने वाटत नाही. संतान शहाणेच्या दृष्टिकोन तो काय हे हो. आणि आपल्याला बरं वाटत नसलं सोडून द्या. आपल्या संतांचं बोलणं बरं वाटत नसलं ना तर काय करावं आपण? हा गाव सोडून द्यावा. आपलं गाव पकडावं. आपलं गाव कोणतं बरं का? देश वेश नव्हे माझा सहज फिरत देश वेश नव्हे माझा सहज फिरत आलो. कल्पनेनं आपण बेजारेत. आपण आपल्याला शहाणं समजतो पण संतांच्या बैठकीत गेल्यावर कळतं पैसता संतांचे संगती काही कळत नाही. दुसरं पण एक कळतंय. कडो आली कमळा सगळं कळत असन आणि एक कळत नसन. काय काय संतांच्या संगतीमध्ये काही कळत नाही पण एक कळतंय. एकावर सगळं एक अनेकावर सगळे कसं कसं आता आपली अनेक आहेत मग आपला अनेकच एकावर अवलंबून आहे का अनेकावर अवलंबून आहे? दाट वाले का खरं बोलले की सगळं राग येते मला. अहो आपण अनेक आहेत ना पण आपलं अवलंबून किती जणांवर आहे? एकावर आहे. मग एकाच्या पुढी पुढी करावा का ओरटे करावा? इथं ना मग तिसरी तू करावं. एकाची बरोबरी करू नये. एकाच्या माग माग राहावा. एकाच्या पुढी जाऊ नये. एकाची बरोबरी का करू नये? तो सर्वच नाही शब्दाचा. एकाची बरोबरी करू नये तो सर्वच नाही. सर्व जाणे विष्णू म्हणतात नाही नाही म्हणजे मान्य नाही. हा एक आहे म्हणून सांगतात पुढे असं आहे माय बाबू एकाच्या पुढी पुढी करा. एकाच्या पुढी पुढी करावा का लेकाच्या पुढी पुढी करावा?
लोकांची पुढे पुढे करावं पुढे पुढे लोकांच्या करावं पण लोकांमध्ये एक आहे समजून करावं सगळ्या लोकांमध्ये किती आहे एकच एक आहे लेखाचे पुढे पुढे करावं ना पण लेखामध्ये एक आहे म्हणून करावं कबीरदास महाराजांनी केलं नाही का कमाल महाराज सांग पण अवघाची संसार केला ब्रह्मरूप पण विठ्ठल स्वरूप म्हणून आपला आणि त्या देवाचा सजेती संबंध आहे आणि आपला आणि देहाचा विजेती संबंध आहे आपण काही केलं तर ते होत नाही बरं का? आपण किती नाही म्हणलं तर देव झाल्याशिवाय हे आपलं अवघड झालं महाराज ही लाईट कशापासून तयार झाली पाण्यापासून तेव्हा कशापासून तयार झाली दुसऱ्याला विचारलं देवाला विचारलं बरं पाण्यापासून तयार झाली तिथं कोणासाठी जमत नाही पाण्यात तिथं पिढ ते केसन सगळं आपलं सगळं जमत आहे त्याच्या संग म्हणलं की सांगायचं असं आहे माझ्या बाबू आपला सजेती संबंध आहे म्हणून सगळ्यामध्ये एक आहे सगळ्याच्या आधी एक होता सगळे गेले तरी एक आहे सिद्ध आहे तो म्हणून असा जो आहे बर का म्हणून अशा भगवंताला आपण प्रिय झालो पाहिजे बर का आणि आपण प्रिय झालो पाहिजे आपली लायकी तयार करण्यासाठी संत महात्मेची तळमळे महाराज बर का म्हणून आज शेवटला घेतला जो अभंग आहे अभंग 4 चरणाचे अभंग तुकोरांच्या ग्रंथात आहे की ज्या भंडारा डोंगर तुकोरांच्या ज्या अभंगाचा जन्म झाला की ज्या गाथ्यामध्ये 4 चरणाचा अभंग आहे महाराज गाथा हा एक विशेष भाग आहे आपण लक्षात घेणं गरजेचं आहे अनेक ग्रंथ होऊन गेले नाही असं नाही पण आपल्याला या कालामध्ये त्याची गरज आहे 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण यामध्ये गाथा नाही सापडणार 4 वेदामध्ये 6 शास्त्रामध्ये 18 पुराणामध्ये गाथा नाही सापडणार पण 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण हे गाथ्यामध्ये सापडतात हत्ती के पाव में सबके पाव जसं तूप हे लोण्यामध्ये लोणी हे दह्यामध्ये दही हे दुधामध्ये पण खरं सांगा दूध हे दह्यामध्ये आहे का बोला बोला ठीक आहे भाऊ नागरजवळ गेल्या नाही लय एखादी लई फॅसिलिटी जर निघाली तर समजा दूध हे दह्यामध्ये आहे का नाही दही हे लोणीमध्ये आहे का नाही लोणी तुपामध्ये आहे का पण लोणी तूप दही हे दुधामध्ये नाही का आहे तर 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण हे गाथ्यामध्ये म्हणून तर संत सम्राट भगवान श्रेष्ठ श्रेष्ठ ज्ञानोबर आहे पुन्हा 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 त्या जीवन चरित्रामध्ये महाराज हो तो कोरायगड पाठीचा आलेला गेले सगळ्याला बर का हो बर का तुका आम्हा सर्वश्रेष्ठ प्रिय थोर कोण म्हणतात त्यांनी हा वारकरी संप्रदाय पायरत्ना महाराज ज्ञानदेवतीला पाय भरले देवाला असे ज्ञानोबर इतके अधिकारी असणारे पण माझे तुकोरायकडे बोट दाखवतात कडे सज्जनानो माय बाप हो तुम्हाला तुमचं काही भलं करून घ्यायचं असेल तुमच्या जे काय तुम्हाला करून घ्यायचं असेल तुमच्या मनातले संकल्प पूर्ण करून घ्यायचे असतील माझ्या तुकोरायकडे जा का बरं म्हणतात ते म्हणतात आमचं बंदी सर आहे आता सध्या कोणतं चालू आहे हो तुकोराय चालू आहे का आम्हाला ते श्रेष्ठ आहेत ते प्रिय आहेत थोर आहेत का का जो अवतार नामयाचा
येईल. लक्षात नाही आलं? आता बघितलं फाव ठरतो आपण काय मजेले महाराज. आपली बुलबुल थांबती, आपण बुलबुल आपली थांबत नाही कशामुळे? फक्त आपण गाथा बघत नाहीत. बघत नाहीत म्हणजे जरा नजरेने बघत नाहीत, विचार करून बघत नाहीत. आणि म्हणून तुकाराम महाराजाला मानेची पाळी आली महाराज. बरं का? तुका म्हणे कैसे आंधळे हे जन गेले विसरून खऱ्या देवा. आज त्यांच्या सोहळ्या कृतीचा आपण हा चालला उपक्रम महाराज. हे प्रत्यक्ष आपला अनुभव नाही का? म्हणजे विचार करायचा. आपली ही परंपरा जर विचार केला तर दक्षिणामूर्ती म्हणा, नाना महाराज साखरे म्हणा, दादा महाराज साखरे म्हणा, बघता 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 ज्ञानेश्वरस्त भगवान अवतीर्ण येवो श्रीरंगनाथ गुरुराज नमस्तो तुझे गुरुजी. आणि गुरुजींच्याच वचनावर एकदाच काना वचनाची भेटी. बरं का? त्याला पनसूट आणि अनसूट म्हणतो. खरं सांगा गुरुजीने कसा परमार्थ केला गुरुजी? अनसूट परमार्थ केला. एक जन्म एका विजा घडे नास आणि मग भोगिले गणेश. एक देह एक जन्म. बर का? बंडाळ होईल हो दे ना. पत्रावळी फाट काढले काय फरक पडायला? पदार्थ सगळे येत ना. पदार्थ पत्रावळी लय चकचके. पत्रावळी लयच खास आहे. तिला आधी बात छिद्र नाही पण खार लावर काहीच नाही. काय करायचे? अरे कागद रतीतला असावा पण गौरवचा शिक्का असावा. काय करायचं? कडक नोट. त्याच्यावर काय नाही, फक्त आकडा नाही का अक्षर नाही का सही नाही. असा तुमच्या जीवनामध्ये परिवर्तन होण्यासाठी खरं सांगा आपल्याकडे श्रीमंती नाही का, पद नाही का, सत्ता नाही का, रूप नाही का, शरीर संपत्ती नाही का, लौकिक नाही का, फक्त ईश्वराची पसंतीच नाही का, संत महात्म्यांनी मान्यता दिलेली नाही. कोणी नाही म्हणत हरकत नाही महाराज. बरं का? त्याला आपली मान्यता असली पाहिजे. लोकमान्य व्हावा का देवमान्य व्हावा का संत मान्य व्हावा? लोकमान्य होण्यापेक्षा देवमान्य व्हावा आणि देवमान्य होण्यापेक्षा संत मान्य व्हावा. लोकमान्य कोण झाले हो बरोबर? लोकमान्य कोण झाले? टिळक. टिळक आणि ते टिळक नाही. तितकं खराच काम नाही का? गंगाधर. नाही नाही असं करता नका ना. गंगाधर. हो. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक. हो. लोकमान्य झाले पण देवमान्य नाही बरं का? काय? लोकमान्य झाले पण देवमान्य नाही. बरं देवमान्य कोण झालं महाराज? विभीषण झाला ना देवमान्य. बरं का? विभीषण झाला पण संत मान्य झाला नाही. हे का नाही? आमचे हनुमंतराय महाराज लोकमान्य झाले, देवमान्य झाले आणि संत मान्य झाले. तुकोबारा म्हणतात वेदाचा तो अर्थ आमाशी ठावा. अशी तुकोबारा म्हणतात काय भक्तीच्या त्या संत मान्य असावा. गुरुजीने परमार्थ केला महाराज, संतांनी मान्यता दिली. अक्षर भरपूर असतात पण सहीचे अक्षर थोडे असतात.
पत्रिकेवर प्रश्न उत्तर पत्रिकेवर अक्षर थोडे असतात का? विद्यार्थी पत्रिका देतात तर आणि गुरुजी जेवढं तपासतात त्या टायमाला साईन केली जाते अक्षर थोडे असतात, ते महत्वाचे असतात बरं का? ते महत्वाचे असतात आणि ते एकदा झालं की काम झालं मला. म्हणून लोकमान्य होण्यापेक्षा देवमान्य व्हावा, देवमान्य होण्यापेक्षा संतमान्य व्हावा. लोकमान्य झाले असतील चांगली गोष्ट आहे, पण आणखीन शिल्लक राहिले का? देवाने मान्य द्यायला पाहिजे. देवमान्य झाले नाही पण तितक्यात काम झालं नाही, तितक्यात काम झालं नाही. खरं सांगा ना, पाहुणे पाहायला आले म्हणजे सोयी पण झालं का? बरं सोयी पण झालं म्हणजे आता साखरपुडा झाला का? साखरपुडा झाला म्हणजे हळद लागली का? हळद लागली म्हणजे लग्न लागलं का? लग्न लागलं म्हणजे लेकरं झाले का? झाली म्हणजे वाचलीच का? आणि दिली तर बहुत दूर आहे, लय लांब आहे आणखी. इतका नाही ना, हळू ढाळे ठाळे कितुरी एक वेळे मार्गचे बळे निश्चित टाके. फक्त आपलं मार्ग योग्य असलं पाहिजे. आज न उद्या, उद्याला बरोबर आपलं काम तरी राहणार नाही. त्यासाठी आपला निर्णय असला पाहिजे बरं का? तुकाराम महाराज विचार, तुकाराम महाराज हे जीवन जगत असताना खरं सांगा बरं, तुमचा विश्वास कोणावर आहे? संताचे पायी आम्हाला विश्वास कुणावर आहे? तुकोरांच्या मुखावरून जातो शोक निघाली महाराज छतशोकपणाने की माझा विश्वास संतावर आहे. प्रश्न निर्माण झाला, कोण्या संतावर? नावाचे संत वेगळे, पोषकाचे संत वेगळे, लक्षणाचे संत वेगळे, पुन्हा चमत्कारी संत वेगळे, अवतारी संत वेगळे. म्हणून लक्षणाच्या संतांचा विचार या ठिकाणी अभिप्राय आहे. तो कोणाला अभिप्रेत कोणता आहे? लक्षणाचे संत बर का, पोषकाचे नाही, नावाचे नाही, तेची संत, तेची संत, तेची संत.
सकारात्मक शब्द आहे महाराज. तेच संत, संत तेच आहे, संत तेच आहेत की ज्यांचा हेत विठ्ठल आहे. ते संत नाहीत की ज्यांचा हेत टानाटोना आहे. निरती काही टानाटोना नामस्मरणा वाचोनी. काय महाराज, पोटासाठी संत झाले कलित बहुत. विचार करा ना, इतके झाले गणित नाही हो काय बहुत. संत म्हणून घेणारे, संतासारखे आमच्यासारखे दिसणारे. मला काय महाराज, फेटा काय काय गण काय आमचा. खरं सांगा, एसटी मध्ये बसत असताना हे पाठी बघून बसत जावं आराम भाऊ. एसटी बघून पाठी बघून कसं पोरांनो चुकलं बरं पोरांनो. माऊली तुमचं महाराज कसं काय म्हणून तुमचं हो ना. नाही, एसटी मध्ये बसत असताना पाठी बघून बसत जावा, एसटी बघून वा 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 पाठी बघून बसत जावं. तसं पारमार्थ घेत असताना महाराजाची चाल बघून मागे झाला. असं दिसलं की महाराजच लय चांगले, महाराज तुम्ही लय चांगले या. माय बाबा हो लय याव सगळे बेसर सोबत. ज्ञानोबाची भेट घ्यायची असेल ज्ञानोबाची ज्ञानेश्वरी बघा. नाथबाबांची भेट घ्यायची असेल नाथबाबाचं भागवत बघा. तुकोराची भेट घ्यायची असेल तुकोराची गाथा बघा. विश्वासन बघा. भाव धरून या वाचे ज्ञानेश्वरी कृपा करी हरी दयावरी. वाचिल जो कोणी जरी त्याची लोटांगणी समजनबाई महाराज. अहो सगळं बदलतंय हो, पण ग्रंथ बदलितात हो. ग्रंथ परिवर्तन करतात. अरे परिणाम होतो तो वेगळा आणि परिवर्तन होते ते वेगळे. परिणाम होत जावा का परिवर्तन होत जावा, आपल्याला परिणाम व्हावा का परिवर्तन व्हावा. परिणाम होणं म्हणजे चांगल्या मार्गातून खराब मार्गाला जा. चांगलं बोलता बोलता बरळलं पण आहे ना, त्याला काय म्हणायचं, डोक्यावर काय झाला परिणाम. परिणाम चांगला आहे का. परिवर्तन होणं हे प्रत्येकाला अपेक्षित आहे बरं का. मग परिवर्तन होण्यासाठी गाथा आहे ज्ञानेश्वरी. प्रमाणामध्ये बरं का. शान का चिंतन घालाव, कुठे जाऊन येऊन सर्वांगीण विकास करायचा असेल तर, सर्वांगाचा आपल्याला पण सर्वांगीण विकास करायचा असेल तर, म्हणून तुकोरे म्हणतात माझ्या जीवनामध्ये माझा विश्वास फक्त संतांच्या पायावर आहे. प्रश्न निर्माण होतो महाराज, संतांचे पाय म्हणजे नेमकं काय. आम्ही तर रात्रंदिवस संतांचे पायाची पूजा करायलो. संत म्हणून आम्ही हार घाललो, आता घातले नाही का. ठीक आहे. मग चांगलं नाही का हे, चांगले बर का. पण चांगल्यात चांगलं होण्यासाठी आपले प्रयत्न असले पाहिजे. आपलं वाईटातलं चांगलं झालंय, आपलं सगळ्याच काय झालं, वाईटातलं चांगलं झालं. कुत्र्या मांजरे जन्म मिळाले नाही आपल्याला. गाई म्हशी शेळ्याचे जर जन्म मिळाले असते तर आपल्याला इथं अशी बसता आलं का, आलं असतं का आपल्याला, नाही मला. बरवे झाले आलो या जन्मासी, जोड जोडिली मनुष्य देहायसी, महालाभाची उत्तम राशी, जेणे सर्व सुखासी पात्र होईली. नरदेह निधान लागले हाती, नरदेह निधान लागले हाती, उत्तम सार उत्तम गती, उत्तम सार उत्तम गती, देवची मनती होते,
उत्तम असा लागली हाती म्हणजे कावळ्याच्या तसा कावळ्याची प्राप्ती झाली आंधळीच्या हातात तसा कावळा सापडावा लागले हाती देव निधान लागले हाती उत्तम सार उत्तम गती कोणती गती आहे देव होऊ म्हणती ते होती होती नाही झाले सुख यात वर्ग दत्त कपले म्हणे हरी जाणले हरी झाले अहो देव व्हायला सोपं आहे पण आताच्या काळात कधी लय अवघड नवरदेव व्हायला गुरुवारी मला सांगायचे एके काळामध्ये बायको करणं सोपी होती वाघीण अवघड होती काळात नाही एके काळात बायको करणं सोपी होती पण वाघीण अवघड नाही महाराज म्हणायचे बायको करणं सोपी हो वाघीण अवघड आहे पण आता तसं नाही आता बदललं आता बायको करणं अवघड नाही नाही बायको मिळणं अवघड आणि वाघीण अवघडात अवघड म्हणून देव होण्यासाठी काही प्रयत्न केले ना देव हा उशीर नाही हो देव होण्यासाठी स्वातंत्र्य आणि नवरदेव होण्यासाठी पारतंत्र्य आपण नटून फेटून बसावा पसंत कोणाचे कारण मनावर आहे समोर जाईल देव व्हायला उशीर नाही म्हणत हो उशीरच नाही बरं का त्याच्यासाठी संतांची संगती करणं गरजेचं आहे संतांच्या पायावर तुकाराम महाराज म्हणतात माझा विश्वास आहे तुकाराम माझा साधकाने विचारलं तुकाराम महाराज अहो या जगतामध्ये आम्ही अनुभवतो संत सोडून भगवंत सोडून बहुसंख्येने पाहिलं तर विश्वास कोणावर बाकीच्यावर आहे तुमचा तसं नाही का तुकाराम महाराज म्हणतात माझं तसं नाही फक्त संतांच्या पायावर आहे बाकीच्यावर का नाही सगळे लोक आहेत नातलग आहेत सोयरे राहिले आहेत अगदी राजापर्यंत आहे प्रजा आहे राजा आहेत तुकाराम म्हणतात नाही नाही जन हे सुखाचे दिल्या घेतल्या ते अंत काळीचे नाही कोणी घरातले आहेत ना पत्नी असेल आई असेल वडील असतील भाऊ असतील हे सगळे तुकाराम म्हणतात नाही नाही जो वरी चळण तोरी म्हणती हे मानतात गडे लहाने मानतात मोठ्याले मानतात पण काही मिळायला लागलं तर मिळण्यासाठी धडपडे का कळण्यासाठी धडपडे माझं तसं मला वाटतं काहीतरी मिळावा तुमची आमची धडपड कळवून घेण्यासाठी का मिळण्यासाठी नाही ते रात्र दिवस पळपळ चालली तुमची आमची कळून घेण्यासाठी का तुमच्या आमचं नाही मिळण्यासाठी पण भाग्य से आधे समय से पहिले किसी को भी कुछ भी नहीं मिळता महाराज किती दिवस त्याने कुत्री शेपूट ठोकरीत घालून ठेवली महिना झालं 2 महिने झाले म्हणले काय झालं म्हणजे नीट करायचं काय करायचं नीट करायचंय 2-3 महिन्यानंतर ते फुकणी काढून घेतील राम भाऊ मग शेवट नीट झाले असं करिता नव्हे नीट श्वानाचे ते पुस श्वानाचे ते पुस स्वानाचे ते पूस पुसनाम शेपूट कापरा परिस काय करी परिसानी लोखंडाचं सोनं होण्याची पावर आहे परिसामध्ये पण एवढा परी पॉवरफुल जरी आटलं तरी खापरा बसी गार होते काय करीन ते आहे का नाही अरे भाव धरी त्या तारील भाषण दुर्जना सज्जन काय करी आभाळ आलं का नाही आभाळ आलं
की जेवारीतले जे वाळक असतात ना ते निपर असणार रे बरं का त्याचे नरम होतात आणि हिरवेगार असणारे पिवळे होतात बरोबर ढग असणारे गोड होतात कवा आभाळ आल्यावर आणि आभाळ आल्यावर असं व्हायलाच पाहिजे नाही आता आभाळ आलं समजायचं सप्ताह आलं म्हणजे सप्ताह आलं म्हणजे आपलं वाळूक हिरवटपणा जे गेलाच पाहिजे निबरटपणा गेलाच पाहिजे आणि कडूसरपणा गेला पाहिजे. गेलाच पाहिजे पण काय करा मला इतकं तुम्ही काय एक वर्ग सुटतच बघा काय त्याला किती खत घाला किती नास जमिनीत टाका तरी त्याचा आकार वाढत नाही आणि अवस्था काय बदलत नाही किती सप्ते होऊन द्या किती महाराज येऊ द्या पारायण होऊ द्या काय वाचत होऊ द्या एक वर्ग असा आहे मला त्याला कडविंदराव म्हणतेच बघा किती चांगल्या जमिनीत बरं का पंडित महाराज पण त्याचे आकार वाढणं झालं कधी भोपळं ते भोपळे एवढं करून बघा सपना खरं ते आलं तर मला सांगा त्यात हा ते बिलबिल होईल बघा करपून जाईल पण नरमपणा होईल नाही आणि अजिबात कडूपणा त्याचा जात नाही अहो एक वर्ग महाराज गौरी सारखा आहे एक वर्ग कापरासारखा आहे आणि एक वर्ग शेणासारखा आहे कोणता बरा कापरास हो कापरा जावा गाडी लावल्याबरोबर पेट घेते आणि चढून गेले तर अजिबात काही राहत नाही सुगंध राहते साधुसंत महात्म्याचे जीवन आहे महाराज ही सुगंधाचं लक्षण आहे सगळं हा? तुका म्हणे एका मरणे तिसरे किंवा मरणाई आधी राहिलो मरोनी मग केले म्हणे होते तैसे आता तुम्ही पामुचे नवल नका विचू बोलवाया विन संत जीवन दाखवले मला जसे ढग येत नाही समुद्राचं खारट पाणी पितात खारट पाणी पितात तर गोड पाणी देतात तसं हे सगळे विभूती महाराज तुमच्या आमच्या शिव्या काय कुठं काही पण काय काय त्रास सहन करतील लोक ही साधू संत महात्मे बरं का आणि सगळं सहन करून तुम्ही आम्हाला काय पुन्हा देतात कल्याणाचं हे का नाही आशीर्वाद देतात ढग खारट पाणी पितात आणि पुन्हा तुम्हा आम्हाला कसं पाणी देतात गोड पाणी देतात आंब्याच्या झाडाचा विचार करा महाराज हो खालून जर समजा आंब्याच्या झाडाला ते आंबा जर पाडायचा असला ना असे विद्यार्थी असते नाही ढोराकडे गेले असते नाही शेळ्याकडे असेल नाही कोणी असं बघा ते आंबे आपल्याला खावाडते पण वर असते हातात काही नसते ना मग दगड घेतो माणूस आणि मारतो त्याला कोणाला त्या झाडाला त्या आंब्याला खरं सांगा आपल्याला आंबा असा आवडतं का नाही आंबा असा आवडते मग आंबा देत नाही का मार खाते आणि आंबा देते आम का पेड़ वैसा ही संत का हेत नीचे से मारो पत्थर तो ऊपर से फल देता अशा संत महात्म्यांची फार उपकारी म्हणला म्हणून जीवाच्या भिडात पडू नये जलाच्या भिडात पडू नये एखाद्यावर देवाच्या भिडात सुद्धा पडू नये झटका म्हणे शक्यता आहे पण संतांच्या भिडात पडल्याशिवाय राहू नये मला गुज बोलावे संताशी पत्नी राखावी जैसी दासी लाभ देता तेसी अर्धा वाटा बावे कर्म केल्याचा हो पत्नी म्हणून तिला नाही मला संत मात अहो डॉक्टर साहेबाला का नाही हो किती आपण लाज वाटलो तरी आपला रोग काही त्याला दाखवला पाहिजे असं नाही म्हणे तुम्ही श्रीमंत करता येईल मोठा पदाधिकारीच येईल मी कीर्तन करायचे डॉक्टर साहेबाला कसं सांगू मग तू काय मग हा डॉक्टर साहेबाला जे दाखवायचे दाखवाच लागल वकिलाच्या जवळ का नाही खरं बोललं पाहिजे मग ते काय करायचं करते पुन्हा बरं का पण आपण खरं सांगायचं तर संत महात्म्यापाशी आपलं अंतःकरणात गुज बोललं पाहिजे ते कोणाशी बोलू नये महाराज कोणाशी बोलू नये लय जीव लावते म्हणून छे सांगत नाही मला ते तुम्हाला सांगते म्हणून तुम्ही सगळ्या गावात फिरते तुला सांगते बरं का मी कोणाला सांगतो तुला म्हणून सांगायला म्हणून सगळ्या गावात चालतं बोलतो वर्तमान पुत्र महाराज गुज बोलावे
संताशी त्या संत माते मला आपल्या बोलतात म्हणून तुकाराम महाराज म्हणतात हे गड्यांनो माझ्या जीवनामध्ये संतांच्या पायावर म्हणजे संतांच्या बोलण्यावर विश्वास आहे. बरं का संती सांगितले ती केले जतन नाही त्यांची आज्ञा केली उल्लंघन मतांतरा नाही दिला मान हृदय धरिले श्रीहरीचे चरण. तुमच्या जीवनामध्ये महाराज लयच मदत प्रतिबंधित बघा पुत्र काशीला जाऊन येतो म्हणतील पण त्याला भलतेच गेले का असेल तसं परमार्थ करीत असताना काही एक गेट थोडंच आहे. हल्ले महाराज काम क्रोध मद मत्सर दंभ अहंकार मला वाटतं माझ्याकडे कीर्तनकार कोणीच नाही. मिटलं का वाढ नवल अहंकाराची गोठी ओ मांजर कणी मेलेल्या उंदराला कधी कहाणी ना तिला माहित हे मेलच हे बुळबुळ करते का हे त्याची नडी जात कोण मांजर म्हणून पडले उंदराला काय करायचं त्याला पक्क माहिती अहो तुमचा आमचा विचार करा ना तुम्हाला आम्हाला असं वाटतंय आपल्या घरचं कवा खाता येईल रोडी महाराज घ्या खाऊन आपल्या घरचं कवा खाता येईल पंडित महाराजांचं येईल घेऊ द्या खाऊन आपल्या घरचं कवा खाता येईल या खास करतो का खाऊ घालतो का मरून पडलेल्या उंदराला मांजर काही करेना गड्या त्याचा विश्वास हात हे कुठं जात नाही मग बुळबुळ करणाऱ्या उंदराला झटका आणलीशिवाय राहत नाही. तसं तुमच्या जीवनामध्ये महाराज शेतकऱ्याचा दोष आहे बहिरंगाचा दोष आहे अहंकाराचा दोष आहे म्हणून तनु मनो जीवे चरणाशी लागावे अगर्वता गर्वरहित अगर्वता दास्य करावे हो संत महात्म्यांच्या सेवेचं घाली संतासी असं नाही या करी काया वाचा म्हणे एका जगताने जाणे अनंत इच्छिले ते गुरुही हे का नाही. म्हणून तुकोबाला म्हणतात माझ्या जीवनामध्ये संत महात्म्याशिवाय आम्हाला प्रिय कोण नाही थोर कोणीच नाही. माझं अधिष्ठान संत महात्मेच करा सद्गुरु वाचवणी संसारी तारक नसेची निशंक आन कोणी इंद्रचंद्र प्रमादी करुणी संशयाची श्रेणी छेदिती ना विठाला 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 अशा संतांच्या पायावर विश्वास आहे बरं का. आणि पायावर विश्वास म्हणजे नेमकं काय ते आपण शेवटचे शेवटचे तुका तुका
मार्ग जाऊन गेले आधी आणि मी संतात वे ते नीती पंथे चालू जाता न पडे गुंता कोठे काही. म्हणून अशा संतांच्या मुखातून आलेले शब्द आहेत बरं का. ते शेष उर्वरित असणारे म्हणून झाडू संतांचे मार्ग अडाणी भरले जग उच्चिताचा भाग शेष उरला तो संत महात्मे या ठिकाणी उजळावे आलो वाटा खरा खोटा निवाडा. म्हणून अशा संत महात्म्यांच्या मुखातून निघालेले शब्द आहेत ते मी शेवट गेली जाणार नाही. वचन न मोडी बोली देते साधकाने त्यांच्या वचनाचं तुम्ही अवलंबन का करणार नाही त्याचं कारण आहे. कारण जगतामध्ये आमचं हित करणार दुसरं कोणीच नाही. त्याची माझी हित करे ती सकळ, त्याची माझी हित करे ती सकळ, त्याची माझी हित करी ती सकळ, त्याची माझी हित करी ती सकळ. जेणे हा गोपाळ कृपा करी, जेणे हा गोपाळ कृपा करी, कृपा करी त्याची माझी हित करी ती सकळ, त्याची माझी हित करी ती सकळ. हा गोपाळ हा गोपाळ कृपा करी, त्याची माझी हित करी ती सकळ, त्याची माझी हित करी ती सकळ. सकल जेणे हा गोपाळ कृपा करी. जेणेकरून भगवंताने आमच्यावर कृपा करावी अशी आमची लायकी तयार करतात. आम्हाला अशी योग्यता प्राप्त करतात ते केवळ संतच. तेही लक्षणं जे संत करतात म्हणजेच आमचं हित करतात. हो पण हित नावाचा प्रकार म्हणजे नेमकं साधक म्हणतात हित आम्हाला काही कळायला मार्ग नाही. रात्रंदिवस आम्ही हितासाठी जागे आहेत नाही असं थोडंच आहे. हित नाही ठावे जननी जनका. हो माता पित्यांना हित नाही आपलं कळत खरं म्हणजे हित त्याला माहित. हित ते करावे देवाचे चिंतन करून या मन शुद्ध भावे. तुम्हाला सुख पाहिजे ना हो सुख पाहिजे. सुख शांती समाधान पाहिजे ना हो. न संपणारं सुख पाहिजे ना हो. मग या ठिकाणी असं सुख एक तर संता दुसरं भगवंत आहे. सुखरूप तुझ्या ऐसा कोणी सांगा माझ्या पांडुरंगा सारे खातो किंवा सुख वसे याची ठाई बहु काही संताचे. म्हणून साधकाने विचारले तर तुकाराम मला सांगतात तुम्हाला जर सुख पाहिजे असेल म्हणजे सुख संपन्न असणारा भगवंत आहे त्याची प्राप्ती करून घेण्यासाठी संताशिवाय प्राप्ती नाही होत बरं का. संताविना प्राप्ती नाही. अशा हरीला प्राप्त करून घ्यायचं तर हरीच प्राप्तीचे उपाय करावे संतांचे ते उपाय. जेणेकरून भगवंताने आमच्यावर कृपा करावी भगवंताने आम्हाला आपलं करून घ्यावा याच्यासाठी केवळ संत महात्म्याच्या कृपाशिवाय दाखल्याशिवाय भगवंत आपलं होऊ शकत नाही बरं का. भगवंत कोणाचाही ऐकत नाही पण तेच ऐकल्याशिवाय राहत नाही. तुमचा आमचा आपण कोणाचा ऐकत नाही तो तीच ऐकल्याशिवाय फरक तर इतकाच आहे. फक्त मंडळीचा भगवंत कोणाचा ऐकत नाही पण फक्तच ऐकल्याशिवाय हो राहत नाही. तुमचा आमचा इतकाच फरक आहे. आपण कोणाचा ऐकत नाही पण तीच ऐकल्याशिवाय लय फरक आहे का. लय फरक काही नाही बरं का. नाही तिचं ऐकावंच बरं का. तिचं ऐकावं खरं सांगा. तिचं ऐकलं आणि नुकसान होते अजिबात नाही. अजिबात नाही खरंच नाही मला. तिचं ऐकून जाते मी तिचं ऐकून ऐकते. नाही तुमचं काय म्हणणं मला माहित नाही. तुमचा काय विचार कोणाचा पण खरंच मला विचार करा अशी कोणती माऊलीची लेख हो तिला वाटतं आपल्या मालकानं पते खेळावं. सांगा सांगा. अजिबात नाही. अशी म्हणजे माऊली हो आपल्या मालकानं उठलं सुटलं फिरत फिरावा शक्यच नाही मला. अशी कोणती माऊली हो की आपल्या मालकाने कधी कमी हाताने घ्यावा. अजिबात नाही हो. ती खरं ही चिंता काय हो नाही खरंच आहे बरं. पण काय होते महाराज थोडा फरक आपण केला की लक्षात आलं बघा. एसटी मध्ये पॅसेंजर असतात ड्रायव्हर असतो आणि कंडक्टर बी असतो ना हे का नाही. मग ड्रायव्हर कोणाच्या हातात असतो कंडक्टर हा ड्रायव्हर कोणाच्या हातात कंडक्टरच्या वेळ दिली की
एसटी कोणाच्या हातात? ड्रायव्हरच्या एसटी ड्रायव्हरच्या हातात आणि ड्रायव्हर कोणाच्या हातात? कंडक्टरच्या कंडक्टरच्या हातात. तसं घर तिच्या हातात असलं पाहिजे आणि ती आपल्या हातात असली पाहिजे. आणि आपलं उलट आहे, आपण मोठे माणूस मरतो आणि तिला मोठे माणूस द्यायला पाहिजे. तुझ्या हिशोब कसं होईल ग? 4 सिगरेट नाही 10 सिगरेट नाही. खरं सांगा, ती घरात असल्यावर तुमचं आपलं जमन का खरं? हा? का सांग, आता लय लक्ष द्यायला सर, आता उन्हाळा सुरू झालाय. ती घरात नसली ती गरमत आहे आणि ती घरात आली ती करमत आहे. तेव्हा काय म्हणते तुम्हाला इथं? हा? ती आली ती करमत आहे आणि ती गेली ती गरमत आहे. वेगळं डोकं लावू नका. हा मग बघा, तिनं परत दिसत आहे बर का आणि त्यांनी बरं होते. कोणतं बरं आहे? बरं दिसावा का बरं व्हावा? पोरं असं होते बघा. बरं दिसावा का बरं व्हावा? नाही, तिचं कार्य बरं दिसण्याचं आहे, ते बरं होण्याचं नाही. हा, तिच्यामुळं बरं दिसतंय पण त्याच्यामुळं बरं होतंय. गुरुवारी महाराज सांगायचे, बाबा कुंकू गोवाच आहे कपाळ बाईच आहे. कसं कसं? मग बाईचं कपाळ गोवामुळे बरं दिसतंय, कपाळामुळे बरं होतंय. बरंही होतंय. पण खरं सांगा, कुठल्याही विचार केला आपण, पत्नी गेली तर पती विधवा होत नाही. पती गेले की पत्नी विधवा झाल्याशिवाय. तसं आपण नाही काही सेवा केली बर का तर भगवंताचं काही जात नाही बर का. त्याने आपल्याकडे लक्ष नाही दिलं हे आपला झटका बसल्याशिवाय नाही. म्हणून कधी आपण असं समजायचंच नाही. समजायचंच नाही बर का. मी एक करता म्हणून नाही. आणि असे भगवंत भक्तावर प्रेम करतात महाराज. असे भगवंत जगाचा मालक असणारा पण कोणाच्या पुढे बी करतो, कोणाच्याही पुढे बी करत नाही महाराज बर का. म्हणून आईला लेकरू प्रिय आहे पण कोणचं? एक लेकरू असं आहे महाराज, आईच्या पाठीमागे फिरतय 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 रात्र सकाळी टुन चालत तुम्हाला. आई काहीतरी पाहिजे असते त्याला. चॉकलेट घेतलं, गोळ्या घेतल्या, काही दिलं तर त्याचं रडगाणं सरतच नाही. एक लेकरू असं आहे महाराज, फक्त त्याला काही ऐकून काही पाहिजे नसते. फक्त आई म्हणते आईला सोडित नाही. आई म्हणते आई सोडित नाही. आई मुरकुल देते, बिस्किट टाकून देते, फक्त आईचा पात्र सोडित नाही मला. कोणते लेकरू बरं? ज्याला आई पाहिजे ते बरं, ज्याला ऐकून काही पाहिजे ते बरं. आई पाहिजे. आई कोणत्या लेकराला कदर ती ये मागत ते झपकन देऊन पान ठेवलं अमुकन तमुकन निघून जाते कामाला. तुमचं आमचं असंच ते कदरच आहे कोणाला. हा, आपल्यासारख्याला बरं का, आपल्याला काही दिलं तर आपलं तोंड वाचलं ते आपल्या हात फाटले जाते. ते भगवंत म्हणते नाही नाही यायला काही हे लेकर असे नाही मग ते देतोय म्हणजे देतोय बी टपू देत. एक लेकर असं आहे महाराज. हे सगळे युवती अशा गेल्या, गुरुजी असते, मित्र महाराज असते, दांडेकर बाबा असते, देगलूकर असते, धुंड महाराज असते. आज गुरुजी येत बर का. हे भगवंताचे लेकर होऊन राहिले पण भगवंतच पाहिजे आम्हाला, बाकी काहीच नाही पाहिजे. भगवंताशिवाय काही पाहिजे नाही. धाव घाली आई आता
झाली आई आता पाहते सकाळी धीर नाही माझे पोटी झालो वियोगी हिमकोटी. हे गोपाल जीवन महाराज ईश्वर चिंतन नाही म्हटलं म्हणण्यापेक्षा ईश्वर चिंतनामध्ये प्रतिबंध आला रे आला की त्याला मरण वाटते. विठाला विठाला असते काला देवधी समजत नाही महाराज. गेले दिगंबरेश्वरी होती राहिल्या त्या कीर्ती जगा माझे. ज्ञानोबर असतील तुकोर असतील अनुभव असतील हे जगतामध्ये असताना महाराज त्याचं महत्व वाटलं नाही. मला तर आज ते महत्व वाटत नाही म्हणजे खरंच नाही. तर गुरु महाराज सांगायचे की ज्या घोड्याला गोमाशा जास्त असते ते बरं, ज्या घोड्याला गोमाशा नसते ते बरं, लौकिक नसते हेच बरं. जीवन तुम्ही आम्ही जोडून पाहिलं वाटलं होतं का? वाटलं का? बरे कोणालाच वाटलं नाही असं आहे का? पण महाराज कृष्ण रूप हे का नाही, कृष्ण रूप ज्यांचं जीवन आहे हे का नाही, ज्यांचं मुरलीधर महाराज हे नाव आहे, नावासारखी करणी नाही नाही त्रिकोणी. तसं पाहिलं नाहीत महाराज. कोठे काही आणि एक आहे एक नाही. दादा असते तर हरभरे नसते आणि हरभरे असते तर दादा नसते. हो सांगणारे असते ऐकायला नसते, ऐकायला असते तर सांगायला नसते. काय परमभाग्य महाराज आपलं. आणि म्हणून विमान जोपर्यंत पुढे जात नाही तोवर आवाज येत नाही. विमान पुढे गेल्यानंतर मग आवाज यायला लागतो. झाडाच्या बुडावर घालून कवरडीचा घाव घातला त्या टायमाला आवाज नाही येत, थोड्या वेळाने येतो. बंदुकीतली गोळी टच होत नाही तोपर्यंत काही नाही महाराज. टच झाले नंतर आवाज येतो. हे महात्मा जे लोक असतात ना महाराज, हे महात्मा जे विभूती असतात ना, हे जोपर्यंत आहेत ना तोपर्यंत हे आपल्याला वाटतच नाही. आणि मग माझा चुटका लावून जातो. आयुष्य जीवाचं रान, हाडाचं काळ, रक्ताचं पाणी करणारी मंडळी महाराज. अगदी विषय तो त्यांचा झाला नारायण. नावडे जन धन ठीक आहे हो, पण माता पिता नाही सगळं ब्रह्मरूप जग पाहणारी मंडळी महाराज. जशी सोनाराला सोन्याची नजर असते महाराज, अलंकाराची नाही. ती अलंकाराची नजर तुम्हा मला असते. त्या गौंडीला लाकडाची नजर महाराज. हो त्या वेगवेगळ्या आकाराची नाही. मूर्तिकाराला दगडाची नजर आहे बर का, त्या आकाराची नाही. साधू संत महात्म्याला उपाधीची नजर नाही महाराज. उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्वगत, ते तत्वज्ञ संत स्वीकारिती. आणि ते हे महाराज याचा परिचय स्वरूपातच नाही महाराज. ते हे महाराज तिकडे सगळे लावायचे, सगळे आवश्यक सगळीकडे लावायचे महाराज बरं का. म्हणून अशा संत महात्म्यांच्या नंतर आपण जन्माला आलो. ज्ञानोबराच्या नंतर, तुकोबाराच्या नंतर, राजबाबांच्या नंतर, गुरुजीच्या नंतर, मित्र महाराजच्या नंतर, नाही गुरुजीच्या नंतर नाही. काय महाराज आपल्याला काय कळायला असतं. कृपा केली संत जनी लाभिले भजनी हरी श्री हरीच्या, नाही तरी जातो वाया 84 भोगवाय. आपण आणि साधनामध्ये गुंतवलो असतो महाराज, आपल्याला काही कळत नसतं. या संत महात्म्याचे उपकार मला काय विचार केला तर काय
कोणाचं कुळ कोणचं, कोणाचं कुळ कोणचं, कोणाचं कुळ कोणचं, पण एकता किती आहे? हा? काय करावे जातीला, तुका म्हणे सोखावाला, ठीक आहे. म्हणून यायचे पेक्षा पलीकडचं जीवन जगणारी मंडळी महाराज काय करू शकले नसते हो? हा? काय करू शकले नसते, पण काही करू शकले असते, पण काहीही करायचं नव्हतं. जे करायला पाहिजे होतं, जे करण्यासाठी आतून आलो होतं, तेच केलं मला. आणि म्हणून आज तुम्हा मला हे मार्गदर्शक आहे. म्हणून त्यांच्या पावलावर पाहून चालणं आपलं कर्तव्य आहे. आपण जर हे केलं तर कुठल्याही प्रकारचे आपले बाधा राहणार नाही, होणार नाही, आहे ती राहणार नाही, बरं का. म्हणून त्या ठिकाणी तुकाराम महाराज म्हणतात की असे जे कोणी महात्मे आहेत महाराज, हो तेच या जगतामध्ये तुमचं आमचं हित करू शकतात, अन्य दुसरं कोणी करू शकत नाही महाराज. त्या मग दुसरे त्यांना सांगतात त्याचे माझे गीत करीती सकळ, 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 त्याचे माझे गीत करीती सकळ. जेणे हा गोपाळ कृपा करी. एक दृष्टांत या ठिकाणी आपण या ठिकाणी समर्पक असणारा मांडव आणि सेवा समर्थ करू. बघता बघता या ठिकाणी आपली जी कीर्तनाला वेळ प्राप्त होती ती महाराज ही संपुष्टात आली. म्हणजे ही कारणी लागली. काय झाली? ही कारणी लागली. श्रीमंत माणूस महाराज एकुलते एक लेकरू त्यांना. असंच मारुतीच्या दरबारमध्ये बैठक बसली. मोठा माणूस, 4 माणसं बसणार उठणार, एकुलते एक लेकरू महाराज, लाडकं लेकरू, बालक असणार, आई पुसून निघाले. आणि 4 चौकात बसणारे वडील त्याचे बसलेले, अनेक समाज त्या ठिकाणी बसलेले. पण योग आहे महाराज असा की देह धर्म झाला त्याला. त्याचे कपडे अंगावर आहेत, पण देह धर्म झाला म्हणजे घाण झालेले, त्याची विष्ठा पाय भरलेले आहेत आणि लेकरू वडिलांच्या जवळजवळ यायला लागले. लोक त्याची किळस काढलेली आहेत बरं का. पण वडिलांना मात्र आणखी पत्ता नव्हता. असं वाटत होतं की माझं पोरी आले, माझं बाळ आले, आनंद वाटला. जवळजवळ आल्यानंतर त्याचं लक्ष घेतलं महाराज. त्या सगळी चड्डी वगैरे भरलेली आहे, घाण वास आलेला आहे. आता मोठ्या लेकर म्हणले कोणी बोला ना, किळस मनामध्ये निर्माण झाली, पण उच्चार करता येईल. पण प्रत्यक्ष ज्याचं लेकरूच होतं महाराज, त्यांनी पाहिलं आणि त्यांनी सुद्धा स्वीकार नाही केला बरं का. दररोज त्यांनी आल्याबरोबर ते उचलून घेत असते, चुंबन घेत असते बरं का, त्याने संभाळते बरं का. पण आज मात्र त्या लेकराला छिडछिड करायला सोडायची. सरक पलीकडे सरक जा, चांगलं स्वच्छ होऊन येतात तर छिडछिड केलं बरं का. त्या लेकराला वाईट वाटलं. तिथे आशेने केलं होतं ना. खरं सांगते दुसरं कोणी होतं तिथं एकाशिवाय नव्हतं महाराज. त्याची धाव तिकडे होती, असं पाण्याची धाव जशी समुद्राकडे आहे का नाही, खालारा धावे पाणी. मला ते लेकरू गेलं पण काय, त्याला डिस्टर्ब झाला बरं का, त्याला तिथं प्रतिबंध निर्माण झाला. आणि पुन्हा लेकरू फिरलं रडत 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 घराकडे आईकडे आलं. आईकडे आले नंतर जास्त रडू मला. आता तिकडे बी आसरा मिळाला नाही आणि इकडे आल्यानंतर आईच्या पाशी उत्सवापाशी रडायला लागली. बघता बघता आईनं काम धंदा करता करता पाहिलं बाळू पाहुणार असे मला कसं होतं ते. आई पप्पानं मला बाबानं मला चिडचिड केलं, रागवले, बाबा मला घेतलं नाही, अमुक नाही तमुक नाही, आणि उत्सवापाशी रडायला लागलं. आईचं लक्ष गेलं मला. याला देहधर्म झाला, याची विष्ठा पायाला यायला लागलेली. म्हणजे हा 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 ठीक ठीक, इकडे इकडे इकडे. लगेच आईने उचललं महाराज, गरम पाणी त्याला स्वच्छ केलं, फ्रेश केलं, एकदम स्वच्छ केलं आणि दुसरे कपडे घातले. स्नो पावडर काय करायचे त्याला अगदी सुशोभित केलं आणि स्वयंमानानं अगदी निर्णयानं सांगितलं, जा म्हणजे पावडर आता कशी घेत नाही तुमची पप्पा.
आता लेकराला जाऊ वाटलं ना बरं का. पण कोणीतरी मुलाच्या सोबत त्याला पाठवलं. खरं सांगा त्या ठिकाणी मात्र लेकरू गेल्यानंतर का नाही आता मात्र तेच लेकरू आणि तोच बाप असणार. सगळे उचलून घेतले महाराज आणि इकून तिकून चुंबन घ्यायला आहे आणि आनंद व्यक्त साजरा करायला आहे. हो दट्टांत संपला. याचे आजवर तेच होते लेकरू. ज्याचं होतं त्याच्याकडे चाललं होतं पण ज्याचं होतं त्याने त्याला छिडछिड केलं. आणि तेच लेकरू स्वच्छ होऊन आल्या फ्रेश होऊन आल्यावर आता मात्र फिल्टर होऊन आलं. नाही पाणी तेच असते का फिल्टर होते फक्त नाही स्वतः फिल्टर होण्यासाठी आपल्याला माणसं बदलायची. त्यांनी ते कपडे बदलून नाही जमणार हो नाही जमणार ना. नाही हे बाकीचं काही नाही फक्त फिल्टर वाहते. फिल्टर होण्यासाठी सप्ताह आहे. आजच्या पेक्षा उद्या उद्यापेक्षा परवा परवा असं पुन्हा 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 काय व्हावा हा फिल्टर व्हावा. फिल्टर तरी कमी पडतंय. फिल्टर तुला कमी पडतंय हे का नाही. बघा त्या लेकराला आता उदरकाने उचलून घेतले आणि मोठ्या मोठ्या मुख्य घ्यायला एवढी त्याची सांगा. आता त्याची योग्यता निर्माण झाली त्याची लायकी तयार झाली बरं का. आता दर्शन संपला की जेणेकरून त्या मुलाला त्या बाळाला त्या वडिलांनी चिडचिड करून परत लावलं होतं. आणि आता मात्र त्याने आईने स्वच्छ केल्यावर तसं त्या मुलाला चटकन उचलून घेतलं आणि त्याला लावलं खांद्यावर घेतलं चुंबन घेतलं. हे बघा त्याच नाही ना तुम्ही आम्ही लेकर आहेत बरं का त्या ईश्वराचे. पण तुम्हा आम्हाला जवळ का घेत नाही तुमच्या आमच्या खुश का होत नाही. आपली खाण सरण आपली खाली आपली घाण कमर बसून खाली असे घाणे की मग ते आता अशा संत माते संगती गेल्यावर असे संत माते धुवून काढतात. आपल्याला काय करतात धुवून काढतात. खरं सांगा मळून गेलेल्या कपड्याला भीती असते का धुतलेले नाही. आपट्याची पळे कोणी कपडे देते धुतलेले इस्त्री केलेले नाही नाही. मळून गेलेल्या कपड्याला आपट्याची पाळी येते. चांगले स्वच्छ झालेल्या कपड्याला नाही. तसं ही माय असणारी ही आई असणारी आपल्यासारख्या लेकराला योग्य तयार करून योग्यता. तुका म्हणे तुम्ही उदार जेणेकरून हा गोपाळ हा भगवंत आपल्याला आश्रय देणारा की अशा आईकून अशा माईकून आपली की तू पंचमावता ती आहे. तू त्याचा साक्षी आहेस. तू सच्चिदानंद स्वरूप आहेस. तू न मरणार आहेस का तू न जन्मणार आहेस. तू निर्विकार आहेस. तू निराकार आहेस. तू अविनाशी आहेस. म्हणून अविनाश करी आपण नाही म्हणा गोविंदाचे तुम्हा आम्हाला ते पुन्हा 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 आनंद वाटला. मला गुरुजी आल्यावर मला खुश खबर ऐकायला मिळेल हे का नाही. गुरुजीने सांगितलं मला आता विचार सगळं कळायला आहे. आणि हे भक्तिपंथामध्ये खूप आनंद वाटला. माझ्या डोळ्यातून पाणी आलं. याच्यापेक्षा मोठं कार्य काय आणि जीवनात आल्यावर कार्य करायचंच काय सर आपल्याला आपलं कळावं का लोकांचं कळावं ते पण आपलं असते का नाही हो काय सांगा नाही का नाही. म्हणून का नाही आपल्याला आपलं कळण्यासाठी परमार्थ आहे बरं का. कळण्यासाठी सत्संगती बरं का. म्हणून अशी ऐकून अशी असंत रूपी आई ना आपल्यासारखी योग्य तयार केली आणि म्हणून आपण माणूस म्हणायची जगण्याची जिद्द दिली बरं का. आणि म्हणून असे संत महात्म्यांचं जीवन आणि जवळून पाहिलेलं गुरुजीनं बऱ्याच वेळेस मला बोललो गुरुजी बरं का. पण नेमका असा योग याचा बरं का आमचं पुण्य कमी पडलं समजा बरं का. पण आज तुम्ही सर्वांनी आग्रहानं मला या ठिकाणी पाचारण केलं. वास्तवात आम्ही कोणी कीर्तन करणार मला कुठलं प्रक्रिया कुठे कुठलंच काही बरं का. हा एवढंच आहे कीर्तन करण्याचा आकार आहे. कीर्तन आकार
पेटा घातला रामभाऊ तो पिकते माळ गंध खरं सांगा हे महाराजच वाटते नाही का काय वाटते लय अवघड. आहेतच महाराज भाऊ बरं का आहे तुमचं मोठे कोणी बरं का तुमचं उदाहरण करायला बरं का असो म्हणून या ठिकाणी असे जे करू चालता फिरता जर भागलं थकलं तर असे संत माते भागल्या मज वाहतील कडी त्यांचे जोडे सर्वसुख म्हणजे सर्वसुख संपन्न भगवंत परमात्मा भगवंत स्वरूप करणारे असे संत महात्मे आहेत अरे ईश्वर आणि तू वेगळा नाहीस रे हो तूची खरा तुका म्हणे तुची खरा आणि येडा भाऊ का किंवा देवाची बरे तुका म्हणे खरे हो बघा काय संत महात्मे शब्द आहेत महाराज बरं का आणि असे शब्द संत महात्मे शब्द आपल्या अंतकाला ठाव घेणारे आहेत बघा आमचा योग आहे आणि तुमच्या जीवनामध्ये असा योग आलाय तर घरी आता हेगेरी करू नये आणि आपलं काम करून घ्यावा दिवस मिळायच्या आधी काम करून घ्यावा हो जीवन संपायच्या आधी काम करून घेतात ते शहाणे आणि मरुसर काम शिल्लक राहतात मग ते का नाही तिथे उलट होतं महाराज येडे दिवस मिळायच्या आधी अहो बघा ना ते माय मावले आहेत ना ती लोडसाठी घातली तिकडे आहे का लोडसाठी साठी नाही का नाही का जाऊ दे आमच्या खेडेमध्ये असते बरं का खेडेमध्ये हो सकाळी म्हणा रात्री म्हणा नाही का नाही असं ते 6 वाजता लोड सेटिंग लाईन जाणार मग ते माय मावले कोणी करायचं ना तर सगळ्याला माहिती आहे लोड सेटिंग आहे त्याच्या आधीच काम करायचं नाही तर मग 8च्या पुढे करायचं 2 तास निघून गेल्यावर महाराज मी आपल्या एका ठिकाणी बसलो घरी शेजारी झाली कालमा सुरू ते नेमकं योग असा मला लाईन जाणं ते माऊलीचा शब्द ऐकून स्वयंपाक करता आणि मागिरी पांढरे पाहिजे त्या सोडून येऊ भाग कीर्तन धरून काय नेमकं झालं मग ते घरचे काकू म्हणजे महाराज काय डोक्यात घेतात ते भले नाही कामू अहो किती वेळ झालं फिराई ह्या घरी त्या घरी 3 वर्षापासून घरीच आहे इथं चहा प्याली तिथे तमूक खाली इकडच्या गाव तिकडच्या गाव पाईकडं मग स्वयंपाक लवकर लागू नये का तिला माहित नाही का नवीन आली का ती कोण ती माऊली आता लाईन लोडसाठी हाय माहित आहे ना मग 6च्या आधी काम करून घ्यावा ना घरी 3 वाजल्यापासून 3 तासात किती सभा झाला असता असू दे काकू त्याला काय नाही मग हा म्हणलं लाईन पांढरे पाहिजे का ही पांढरे पाहिजे संपला लक्षात आणा हो आपली आणखी लाईन गेली नाही ना नाही आपली नाही गेली ना मग आपल्या जवळ सगळं सिद्ध आहे का तर काही पुन्हा काम केलं हेच करायचं तत्चिंतन पुन्हा आणि हे सगळे काम करता येईल बरं का कामामध्ये काम काही मकरा म्हणा राम जाईल भोश्रम सुख होय दुःखाचे अरे अनेक काम आहेत आणि अनेक कामामध्ये एक काम आहे म्हणजे परमार्थ आहे म्हणून या ठिकाणी आपल्या जर करता परमार्थ करता शिरलो भागलो तर संत महात्मे पुन्हा आपल्या धीर देतात बरं का धीर तो कारण साय होतो नारायण आसुयावा धीर सदा समाधान आहे नारायण जवळी संत महात्मे पुन्हा संत आले खबर नको भागरिया मज वाहतील कडे त्यांचे जोडे सर्व संपन्न परमात्मा स्वरूप होऊस तर ही मंडळी आपल्याला मोकळ सोडित नाहीत असं आपल्याला ज्ञान प्रदान करतात या ठिकाणी झालेली सेवा माऊलींच्या गुरुजींच्या मर्दरींच्या चरणी समर्पित करून सर्व श्रोते संत सजय मायबाबांच्या चरणी समर्पित करून सर्व टाळकरी वृंदाच्या टीम माता भगिनी या ठिकाणी सर्वांच्या कृतज्ञ महाराज सगळी श्रोते मंडळी गुरुजींच्या सर्वांच्या चरणी समर्पित सेवा करून या ठिकाणी कीर्तन पुष्प आहे ते त्यांच्या चरणी समर्पित करून शिव या ठिकाणी पूर्ण करा देतो वारकरी संप्रदाय पद्धतीनं सर्व हाताने टाळी नमस्कार त्या विठोबाला भजन करून या ठिकाणी सेवा समाप्त
त्याची माझे हित करीती सकळ जेणे हा गोपाळ कृपा बागड्यामध्ये वाहतील कळले चालते आणि जोडे सर्व सुख त्याची माझे हित करीती सकळ जेणे हा गोपाळ कृपा करी तुका म्हणे शेष सेवी नावडी वचन न मोडी बोलली ती कारण तेच माझे हित करीती सकळ जेणे हा गोपाळ कृपा करी गेला आसन तो माझा आहे योग्य आसन तो संत जनाचा आहे संत वाङ्मयातला आहे गुरुजनांचा आहे तो आपण स्वीकार करावा या अभंगावरती बोलत असता या अभंगाचा अर्थ असाच आहे असा माझा मुळीच आग्रह नाही म्हणून जशी भगवंताने मला बुद्धी दिली गुरुवारीने मला सेवा करून घेतली त्याप्रमाणे या ठिकाणी निमित्त आहे सर्व काही बोलून घेणारा भगवंत आहे म्हणून सखा कृपावंत वाचे द्यायची म्हणून या ठिकाणी झाली सेवा पुनश्च एकदा ईश्वर चरणी सद्गुरु चरणी श्रोते संत सज्जनांच्या चरणाविंदी समर्पित करून एक कीर्तन पुष्प या ठिकाणी